हॅलो फ्रेंड्स, तर चला आज आपण बनवणार आहोत नारळाच्या दुधापासून अगदी एकदम सोप्या पद्धतीमध्ये आणि एकदम मस्त असा पदार्थ। तर इथे मी एका नारळाचं दूध घेतलेलं आहे बघा। सर्वात अगोदर मी नारळाचं जे खोबरं आहे त्याला अशा पद्धतीने तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलेलं आहे बघा। एकदम कपभर पाण्यात मी याला फिरवलं होतं आणि अशा पद्धतीने मी याला वस्त्रगाळ करून घेतलेलं आहे बघा। पातेल्यामध्ये खाली जे राहिलं वस्त्रगाळ करून ते खाली जे आहे ते नारळाचं दूध आहे बघा। तर अशा पद्धतीने इथे एका नारळाचं दूध आपण घेतलेलं आहे बघा। तर अगदी घट्ट दूध आहे हे। मी याच्यामध्ये फक्त कपभर पाणी टाकलेलं आहे बघा। एका नारळाचं दूध आहे हे। तर इथे हे दूध आपल्याला टोटल 3 नॉर्मल जी छोटी वाटी आहे ती नॉर्मल 3 वाट्या दूध आहे बघा। तर याच्यातलं आपल्याला 2.5 वाट्या एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचं आहे आणि अर्धी वाटी जे दूध आहे ते वाटीमध्येच राहू द्यायचं आहे बघा। तर चला आपण जे अर्धी वाटी दूध साईडला ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला 2 चमचे जे आहे कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे बघा। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत बघा। तर अशा पद्धतीने आपल्याला याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा। तर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे बघा। कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। तर चला आता आपण जे आपण 2.5 वाट्या जे वेगळं दूध ठेवलं होतं याला साईडला ठेवूया। आता 2.5 वाट्या जे आपण वेगळं दूध ठेवलं होतं त्याच्यामध्ये मी अर्धे वाटीहून थोडीसं जास्त अशी साखर टाकून घेणार आहे बघा। या दुधामध्ये आपण साखर टाकून घेतली। आता याला गॅसवर आपण ठेवणार आहोत बघा। आता याला उकळी येईपर्यंत आपल्याला असंच मिक्स करत राहायचं आहे। याच्यामध्ये मी वरतून पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही। एकदम अगदी घट्ट दूध आहे हे। एका नारळाचं हे पूर्ण दूध आहे बघा। तर आपल्याला याला एक उकळी येऊ द्यायची आहे बघा। याला एक उकळी आली की आपल्याला कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लॉवरचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा। तर याला व्यवस्थित आपल्याला उकळू द्यायचं आहे। तर मी मीडियम गॅसवर याला होऊ देते बघा। तर साखर सुद्धा वितळली असेल बघा। आता हे जे मिश्रण आहे, हे जे दूध आहे याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यामध्ये कस्टर्ड पावडर कॉर्नफ्लॉवरचं जे मिश्रण आहे ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने। तर इथे मी सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे आणि आता याला शिजू द्यायचं आहे बघा। साधारण 2 ते 3 मिनटं आपल्याला याला शिजू द्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी मीडियमच ठेवलेली आहे बघा। तर तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण जे आहे हळूहळू घट्ट होत चाललेलं आहे बघा। तर याला असंच शिजवू द्यायचं आहे बघा। याला मिक्स करत राहायचं आहे। याचे जे गोळे आहेत ते होऊ द्यायचे नाही बघा। अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे। तर याला व्यवस्थित असं आपल्याला 2 ते 3 मिनटं मध्यम आचेवर शिजू द्यायचं आहे बघा। तर याच्यामध्ये मी कुठलेही फ्लेवर टाकणार नाही आहे, कारण आपण कस्टर्ड पावडर जे टाकलं होतं ते व्हॅनिला फ्लेवरचं होतं। तर ॲटोमॅटिक हे जे नारळ आणि हे जे आपण दूध यूज केलं ते नारळाचं कोकोनट मिल्क होतं। तर त्याचा एक टेस्ट असतो, त्याच्यामुळं आपल्याला याला वरून कुठलाही टेस्टसाठी काही टाकायचं नाही आहे बघा। तर अशा पद्धतीने मी याला 2 ते 3 मिनटं याला मीडियम आचेवर शिजू देणार आहे बघा। तर याला मिक्स करत राहायचं आहे आणि याला आपल्याला शिजू द्यायचं आहे बघा। तर तुम्ही बघू शकता अगदी घट्ट हे मिश्रण झालेलं आहे। तर अशाच पद्धतीने आपल्याला याला शिजू द्यायचं आहे बघा। तर आता 2 ते 3 मिनटं झालेली आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेणार आहे बघा। आता छान उकळी आलेली आहे ह्या मिश्रणाला। आता आपण हे जे मिश्रण आहे याला थंड होण्यासाठी ठेवणार आहोत बघा। तर पहिले आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवर याला पातेल्यामध्येच थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे बघा। तर आता मी गॅसची फ्लेम जी आहे बंद करून हे मिश्रण असंच थोडंसं कोमट होईपर्यंत ठेवणार आहे। नंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे एका प्लेटमध्ये काढून आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बघा। आपल्याला हे मिश्रणाच्या वड्या पाडायच्या आहे त्यासाठी आपल्याला हे मिश्रण वेगळं थंड करून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे।
त्यासाठी मी इथे एका प्लेटला जे आहे साजूक तुपाचा हात लावून घेतलेला आहे बघा, अशा पद्धतीने. आणि याच्यावरती मी थोडासा खोबऱ्याचा जो किस आहे तो इथे टाकून घेतलेला आहे बघा, जेणेकरून ही जी मिठाई आहे, हे जे स्वीट आहे त्याला एकदम छान असा लुक येईल, छान दिसेल ही बर्फी तर मिठाई. तर यासाठी मी इथे सर्व एका त्या प्लेटला थोडंसं खोबरं टाकून घेतलेलं आहे, खोबऱ्याचा किस. आता आपण जे मिश्रण थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते अजून थोडंसं गरमच आहे, कोमटच आहे. तर मी इथे एका प्लेटमध्ये याला ओतून घेतलेलं आहे बघा. आणि अशाच पद्धतीने आपल्याला याला थोडंसं अजून नॉर्मल टेम्परेचरवर होऊ द्यायचं आहे. नंतर आपण याला 7 ते 8 तासासाठी आपण याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवणार आहोत बघा. तर तुम्ही बघू शकता, याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आणि याच्यावरती सुद्धा मी आता वरतून सुद्धा थोडंसं खोबऱ्याचा जो किस आहे तो इथे टाकून घेणार आहे बघा. तर आता 2 मिनटं आपण याला 2 ते 5 मिनटं आपण याला असंच बाहेर फॅन खाली ठेवणार आहोत बघा. नंतर आपल्याला याला सेट करण्यासाठी 7 ते 8 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे बघा. तर सेट होण्यासाठी आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. यासाठी आता आपण 2 ते 5 मिनटं याला थंड होऊ देणार आहोत बघा. तर चला 2 ते 5 मिनटं झालेली आहे. आपलं मिश्रण जे आहे थोडंसं थंड झालेलं आहे बघा. आता सध्या हे पातळच आहे. आता याला आपण सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत बघा. तर चला 7 ते 8 तास झालेले आहे. मी हे मिश्रण जे आहे फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे बघा. आता याचे कडे जे आहे मी इथे मोकळे करून घेणार आहे. चाकूच्या साहाय्याने मी इथे याचे कडे जे आहे मोकळे करून घेतलेले आहे बघा. आता याला उलटं आपण प्लेटवर टाकणार आहोत. तर अशा पद्धतीने मी दुसऱ्या प्लेटवरती याला टाकून घेतलेला आहे बघा. वाव, एकदम सुंदर इथे आपली ही जी मिठाई आहे तयार आहे. आता याचे मी व्यवस्थित चौकोन असे तुकडे करून घेणार आहे बघा. तर अशा पद्धतीने याला कट करून घेणार आहे. तुम्ही याला नारळाच्या दुधाचा खरवससुद्धा म्हणू शकता. एकदम टेस्टला एकदम मस्त हा पदार्थ आहे. नक्की ट्राय करा. आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, जास्त कुटाणे नाही, काही नाही. फक्त आपल्याला थोडासा सेट होण्यासाठी थोडासा टाईम लागेल. तर 7 ते 8 तास आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवावं लागेल बघा. तर एकदम सुंदर इथे ही जी मिठाई आहे तयार आहे बघा. हे स्वीट तयार आहे. नक्की ट्राय करा. थंड थंड खायला खूप छान लागते हे स्वीट. नक्की ट्राय करा. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर याच्या वड्या पडलेल्या आहे बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.